बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। बकरी कुर्बानीवरून मुंबईतील काही सोसायटीमध्ये तणाव झालेला होता। मीरा रोडच्या नंतर घाटकोपर गोरेगावमध्ये वाद झालेला होता। तरी कुर्ल्यामध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। या ठिकाणी सुद्धा आता नमाज पठण केलं जात आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी मुस्लिम बहुल भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मीरा रोडमध्ये बकरी ईद निमित्तानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। मीरा रोडमधील पूनम इस्टेट क्लस्टरमध्ये बकरा कुर्बानीवरून वाद झालेला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जाते। मीरा रोड येथील पूनम क्लस्टर 1 मध्ये बकरी ईद निमित्ताने 3 दिवसापूर्वी बकरे आणण्यात आले होते आणि त्या बकऱ्याची कुर्बानी होणार होती, कारण आज बकरी ईद आहे आणि त्याच अनुषंगाने ज्यावेळेला इथे बकरे आणण्यात आले होते त्यानंतर 2 गटांमध्ये थोडा वादिवाद झाला होता आणि त्यानंतर आज बकरी ईद असल्या कारणानं आज मात्र पोलिसांनी इथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। याचं कारण असं आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, त्यासाठी पोलिसांनी मात्र सतर्कतेसाठी आज मोठ्या प्रमाणात आपला बंदोबस्त जो आहे तो इथे वाढवलेला आहे। चांगल्या प्रकारे बकरी ईद व्हावी त्यासाठी पोलिसांनी दक्षता घेतलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मात्रेसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मीरा रोड। मीरा रोडमध्ये बकरी ईदच्या निमित्तानं पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। या सोसायटीमध्ये काही बकरे जे आहेत ते आणून ठेवलेले होते आणि त्यावरून वाद निर्माण झाला। आज जो आहे ते परिस्थिती शांत आहे। संपूर्ण शहरात बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारची अप्रिय घटनाची रिपोर्टिंग नाही आहे आणि ते नेहमीप्रमाणे जो आहे ते आपला जो आहे ते सगळे लोक त्योहार जो आहे ते सेलिब्रेट करतायत। सर, वातावरण थोडं तंग झालं होतं, 2-3 दिवसापासून पूनम क्लस्टरमध्ये इश्यू झाला होता। आता काय परिस्थिती आहे, बाकी ठिकाणी कशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आला त्या संदर्भात काय? सोसायटीचे काही मेंबर्समध्ये मतभेद झाला होता, परंतु पोलिसांनी आणि बाकी प्रशासनचे जे अधिकारी आहेत त्यांनी मिळून हा जो आहे मतभेद दूर केलेले आहे। आता सगळे मिळून जो आहे ते सेलिब्रेशन करतायत। धन्यवाद।